आजी नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव कौशल्य पुंजाराम गायकवाड. राहणार कुठले? कृष्णपूरवाडी. कृष्णपूरवाडी. कोणत्या ठिकाणी आले? आपण सावंगीजवळ ना, सावंगी छत्रपती संभाजीनगर बायपासला. बायपासला. तर तुमच्या हातात जे धन्वंतरीची औषधे दिली होती आपण, हा. तर तुम्हाला काय त्रास होता बरं? मला गुडघ्याचा, हातापायाचा, मुंग्या यायच्या, जड पडायचं, मणके दुखायचे. कधीपासून त्रास होता तुम्हाला? 2-4 वर्षापासून होता. 2-4 वर्षापासून. तुम्ही दवाखाने केले असतील ना बरेच? भरपूर केलेलं की. खूप केले. हा. बरं, इतके दिवस औषधे घेतले तुम्ही बाकीचे, हा. आणि आता 1 महिन्यापासून हे धन्वंतरीचे औषध घेतले तुम्ही, हा. तर काय फरक दिसता बरं दोन्ही औषधामध्ये तुम्हाला? मला लय फरक जाणवला. तर येणे जास्त जाणवलं या औषधाने की या अगोदरच्या? औषधानं. आपल्या हाताच्या हातातल्या औषधाने? या हाताच्या. तर काय काय त्रास होता तुम्हाला? मुंग्या यायचा? मुंग्या यायच्या, हातपाय जड पडायचे, हाताच्या कांड्या दुखायच्या, मणके, मान, पाठ जास्त त्रास व्हायचा. असे बरेच त्रास होत तुम्हाला. बरंच तर तुम्हाला आता किती फरक वाटतो तुम्हाला? फरक म्हणजे भरपूर आहे. भरपूर फरक, म्हणजे 80-90% तुम्हाला आराम पडलाय. तर हे औषध तुम्हाला कोणी दिलं होतं? आपले सरांनी दिलं होतं ना, विनोद सरांनी दिलं होतं की नाही, 1 महिन्यापूर्वी. हा. तर तुमचा विश्वास बसलाय का औषधांवर? हाव, हाव. जर तुमच्यासारख्या जर समस्या असेल अशा महिलांना, पुरुषांना, तर त्यांना काय सल्ला देणार तुम्ही? सांगन ना माझ्या जीवनातलं. हा, तुम्ही अनुभव सांगू शकता, असं अनुभव तुम्ही वापरू शकता की नाही? हा, अनुभव. इथं अंकल, एक मिनिट, आले अंकल पण आले. या बघून. ते लोकांना वाटेला राहिलो ना. असा तर अंकल, आता तुम्ही बोलले पण त्या ठिकाणी आहे की नाही, तर हा जो रिझल्ट भेटला आईला, तर तुमचा विश्वास बसला आहे का सगळा? हा, तर आईचा विश्वास बसला तर गोळा बसला. असं, हा, म्हणजे पूर्ण 100% विश्वासानं तुम्हाला हे चांगला वाटलाय, आणि इतरांनाही तुम्ही सांगताय, सल्ला देता. समजून तर सांगितलं, 100 लोकांना सांगितलं. ओके ओके. ना. खूप खूप धन्यवाद. असंच आरोग्य तुमचं पुन्हा चांगलं राहो. हां, ओके. धन्यवाद.